आंब्याचं सीजन म्हटलं की नवीन नवीन आंब्याचे पदार्थ हे झालेच पाहिजे. तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आंबा रवा मोदक करायला अतिशय सोपं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होतो आणि खायला तर भन्नाट चवीचा लागतो. अगदी लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत आणि ज्यांना दात नसतील ते सुद्धा हे मोदक अगदी सहज खाऊ शकतात. असं हे मस्त मऊ लुसलुसीत आंब्याचे मोदक कसे करायचे ते बघूया. 1 वाटी रवा घ्यायचा आहे, 1 वाटी आंब्याचा गर घ्यायचा आहे आणि 1 वाटी साखर घ्यायची आहे. आता लगेचच कढईमध्ये आपल्याला 1 चम्मच तूप घालायचं आहे. तूप हलकं गरम झालं, की त्यामध्ये आपण रवा घालणार आहोत. आता हा रवा आपल्याला अगदी मंद आचेवर छान खरपूस वास सुटेपर्यंत, खमंग अशी वास सुटेपर्यंत, तांबूस कलर होईपर्यंत मंद आचेवर भाजायचा आहे. रवा अगदी शक्य होईल तितकं छान तांबूस कलर होईपर्यंत भाजा आणि कमी आचेवरच आपल्याला भाजायचा आहे. आता इथं आपला रवा भाजून झालेला आहे. लगेचच यामध्ये आपण 1 कप दूध घालणार आहोत. तर इथे 1 कप दूध घातल्यानंतर रवा छान असं ढवळून घेऊया. दुधामध्ये छान रवा मिक्स करून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. आता तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ घातलं तरी चालेल किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार किंवा तुमचा आंबा कसा आहे आंबट गोड त्यानुसार इथं साखरेचा वापर करायचा आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर लगेचच यामध्ये आपण जो आंब्याचा गर काढून ठेवलेला होता तो सुद्धा घालूया. आपल्याला हा आंब्याचा गर मिक्सरला अगदी हलकं एकदा दोनदा फिरवून याला छान असं स्मूथ तयार करायचं आहे आणि नंतरच या आपल्या रव्यामध्ये घालायचं आहे. तर अशा प्रकारे इथं आंब्याचा गर घातल्यानंतर रवा अगदी छान पूर्णपणे ढवळून घ्यायचा आहे आणि अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा यामध्ये 1 कप मी पाणी घालणार आहे. तर अशा प्रकारे इतर सर्व मिश्रण आपले घालून झाले आहे आणि पुन्हा छान सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया, ढवळून घेऊया आणि आपल्याला हे सर्व मिश्रण जवळपास 2 ते 3 मिनिटासाठी अगदी वाफवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी 2 ते 3 मिनिटासाठी मी हा रव्याचा मिश्रण शिजवणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटं झाली आहे. अगदी लगेचच आपला इथं आंब्याचा शिरा तयार आहे. म्हणजेच इथं आपला मोदकचा सारण तयार आहे. आपण गॅस बंद केला आणि पूर्णपणे आपल्याला हा रव्याचं मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथं मिश्रण आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत असं आपला मिश्रण तयार आहे आणि लगेचच आपण मोदक करण्यासाठी तयारी करूया. तर मोदक तयार करण्यासाठी इथं मी काही बदाम घेतले आहे. बदामला अशा प्रकारे आपल्याला काप करायची आहे आणि मोदक करण्यासाठी अशा प्रकारे इथं मी मोदकचा साचा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोदकला आकार देऊ शकता. तर अशा प्रकारे इथं आपल्याला मोदकच्या साच्यामध्ये अशा प्रकारे तयार केलेला मिश्रण भरायचं आहे. अगदी छान त्याला पूर्णपणे छान दाबून प्रेस करून मोदक अशा प्रकारे आपल्याला तयार करायचं आहे. साच्याला अगदी थोडं तूप लावलं, अगदी सहज आपले मोदक तयार होतो. आपण सुरुवातीला जो मोदक तयार केला त्या मोदकमध्ये बदाम टाकायला विसरलो, तर नंतर अशा प्रकारे आपल्याला मोदक तयार झाल्यानंतर अशा प्रकारे बदामचे काप तयार केलेल्या मोदकमध्ये लावून घेऊया आणि अशा प्रकारे अगदी सुबक आणि अगदी मस्त असे मऊ लुसलुसीत आपले इथं मोदक तयार आहे. तर अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया. अगदी हे मोदक झटपट तयार होतात. फक्त 5 ते 10 मिनिटात अगदी मऊ लुसलुसीत आणि असे सुबक दिसणारे मस्त असे मोदक इथं आपले तयार आहे. तर असे हे उन्हाळा स्पेशल किंवा आंब्याचा सीजन असताना तुम्ही असे आंबा रव्याचे मोदक नक्की करून बघा. खायला तर अप्रतिम लागतात. अगदी ज्यांना दात नसतील ते सुद्धा मऊ लुसलुसीत असल्यामुळे सहज खाऊ शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.